जय ज्योती जय सावित्री 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। अखंड। घानेंद्रियद्वारे स्वच्छ हवा येती, घानेंद्रियद्वारे स्वच्छ हवा येती, अस्वच्छ टाकती नाकातून, अस्वच्छ टाकती नाकातून, पोटी सर्व घेती जीवनाची हवा, पोटी सर्व घेती जीवनाची हवा, काळजा समेवा क्षणोक्षणी, काळजा समेवा क्षणोक्षणी, दुर्गंधी येताच नाक मुरडती, दुर्गंधी येताच नाक मुरडती, आठ्या त्या घालिती कपाळास, आठ्या त्या घालिती कपाळास, नाक दाबोनिया कोंडी श्वासोश्वास, नाक दाबोनिया कोंडी श्वासोश्वास, क्लेश शरीरास देती धूर्त, क्लेश शरीरास देती धूर्त, डोळे झाकुनिया भांबावून पाही, डोळे झाकुनिया भांबावून पाही, ईश सर्वदेही गुरु म्हणे, ईश सर्वदेही गुरु म्हणे। याचा अर्थ सांगते। नाकाद्वारे स्वच्छ हवा शरीरात जाते, नाकाद्वारे स्वच्छ हवा शरीरात जाते आणि अशुद्ध हवा बाहेर पडते। श्वासामुळे शरीराला आणि हृदयाला सतत प्राणवायू मिळतो। दुर्गंध आला की माणूस नाक मुरडतो आणि नाराजी व्यक्त करतो। श्वास रोखू नये तसे केल्याने शरीराला त्रास होतो। अज्ञानाने डोळे झाकून राहू नका, सर्व जीवात ईश्वर आहे हे ओळखा, असे ज्योतिबा फुले आपल्या काव्यातून सांगतात। ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती आम्ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।